ज्योती सावंत आहे. मी शाळेत होते ते कधीच पिकनिकला गेलेले नाही. पण आज पहिल्यांदाच माझ्या मुलाला पण म्हटलं आज माझ्या स्कूलची पिकनिक आहे, माझे फ्रेंड्स त्यांची पिकनिक आहे. मला मम्मी पहिल्यांदा हा म्हण त्याने मला हे केलंय आणि मी आले पहिल्यांदा पिकनिकला. स्कूल पिकनिक म्हटलं ती माझी पहिली पिकनिक. पूर्वाश्रमीची सिंधू मेंदळे आणि आत्ताची कीर्ती केळकर. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि मी पण फर्स्ट टाइम पिकनिक अटेंड करते आफ्टर स्कूल. स्कूलमध्ये जायचीस का? मी पूर्वाश्रमीची मनीषा खामकर आणि आता मनीषा जाधव. नाशिकला असते. असं बाहेर सगळीकडे भरपूर फिरते, खूप फिरणं होतं, पण ही मजा वेगळी आहे. मात्र मी आता म्हणजे काहीच क्षण मी सगळ्यांसोबत घालवलं, पण तरी मला ती असं रिअलाइज की ही एनर्जी वेगळी आहे. आणि हा दुसरी वन डे आणि संडे छान आहे, मजा आली आणि मजा करूया सगळ्यांनी. मजा करायलाच आलं. मी पूर्वीची कोजगिरी लिमक आणि आत्ताची कविता जाधव. खूप वर्षांनी आली मी पण पिकनिकला आणि श्रेया सगळं केदारला जाते. थँक्स केलं. कोजागिरीपासून झाली. कोजागिरीने मला फोन केला होता आणि तिला बऱ्याच दिवसापासून सगळ्यांना बदलापूरला बोलवायचं होतं, पण काय जमत नव्हतं. पण तिने फोन केला आणि सांगितलं अरे आपल्याला पिकनिकला जायचं, पण एका दिवसाची पिकनिक अरेंज करा. म्हणजे जसं तुम्ही 4 दिवस जातात असं नका. म्हटलं ठीक आहे. मग मी ना पौर्णिमाला फोन केला की असं असं. ही तर एक्सायटेडच होती आणि तिने सगळ्यांना फोन केला आणि आणि फॉर्च्युनेटली तिने सगळ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हो म्हणलं, म्हणून तिचा उत्साह दुगणा झाला. मी आधीची वर्षा भुजबळ आणि आत्ताची वर्षाची पाडे. शिवनेरीच्या पिकनिक म्हणतात. हा छोटीच तेव्हा ना. ही माझी पहिली पिकनिक. फिरते भरपूर मी, पण आज मजा काही वेगळी. अरे चैतन्य हॅलो, मी आधीची भारती मोरे, आत्ताची अनुजा साळवी. पण मी आज पहिल्यांदाच आले, तुम्हाला सगळ्यांना जॉईन केलंय कारण की आपलं रियुनियन झालं त्याच्यानंतर मी पहिल्यांदाच भेटले. पण मी खूप एन्जॉय केला थोड्या दिवसात. ह्याचा श्रेय आणि दुसरं श्रेय म्हणजे पौर्णिमाला तिने अरेंज केली म्हणून थँक्स टू पौर्णिमा. अशाच आपण अजून पिकनिक काढूया वर्षाला. पौर्णिमा बायपास ऍडमिन आहे तू. बोल बोल. गोकुळधामची भिडे मायकेत फेकून बाहेर. पौर्णिमा बोल लवकर, रेकॉर्डिंग होत आहे. रेकॉर्डिंग ऍक्च्युली मी सगळ्यांना जेव्हा फोन केला ना, बोल आणि दिल की रात खोल. म्हणजे मला सगळ्यांचं अगदी कौतुक करावं असं वाटतं. एकाने पण मला नाही बोललं आणि काही लोक बोलत होते, पण मी त्यांना म्हटलं नाही रे, या रे, आता तरी या प्लीज. हा. आणि मला किती जणांनी हे पण म्हटलं की तुला आता ह्या वेळेला नाही म्हणू शकत आहे. आम्हाला खूप छान वाटलं, सगळेजण आले. म्हणजे भारती ज्यांनी मी ज्यांना फोन केलेले आणि रिटर्न कॉल नव्हते आलेले किंवा त्यांनी उचलले नव्हते, पण आठवणीही नंतर करून सांगितलं. ज्यांना यायचं नव्हतं, म्हणजे रोहित राणे, त्याला यायचं नव्हतं, पण त्यांनी 2 दिवसांनी फोन करून सांगितलं मला मी येत नाहीये. आधी बोलला येतो, पण नंतर अजून 2 जण येणार होते, पण त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स झाले त्याच्यामुळे नाही आले. आता रत्ना पण येणारच होती, पण तिच्याकडे पण घरी जेन्युइन प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ती आली नाही. नाहीतर ती पण खूप एक्साइटेड होती येण्यासाठी. आणि जयश्री पण येणारच होती, पण तिचा पण खूप जेन्युइन प्रॉब्लेम होता म्हणून ती नाही आली. आणि हा पण येणार होता, काय बरं, विक्रम विरोचन. त्यांच्या घरी पाहुणे नाही, त्यांचे घरातले लोक आले म्हणून. घरातले लोक पाहुण्यासारखे आले. हा, दोघांकडे असं झालं. म्हणजे हा आपला घरातले लोक पाहुण्यांसारखे आले. म्हणजे शैलेशकडे पण असंच झालं की त्याची बहीण. मी म्हणलं यार तुम्ही नेहमी भेटता बहिणींना वगैरे, आपण एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा आलो. नाही पण नाही येणार. म्हटलं ठीक आहे जाऊ दे.
अजून एक सांगायचं म्हणजे विजय कोळी पण येणार होता, पण त्याचं पण, आणि आणखी कोण, प्रसाद राऊत तो पण येणार होता, पण आज त्यांच्या ऑफिसची पिकनिक आहे म्हणून तो नाही आला. बाकी इकडे सगळ्यांना बघून मला खूप छान वाटते. छान वाटत छान वाटत हो ना, खूप सारी. हॅलो, मी स्वप्नील कदम. म्हणजे पूर्वासंगीत स्वप्नील कदम, आपण स्वप्नील कदम स्वप्नील कदमच असणार आहे. आता मी रत्नागिरीत जातो आणि रत्नागिरीमध्ये खूप चांगला पिकनिक स्पॉट आहे, खूप चांगला हे आहे रत्नागिरीमध्ये. काय तर तुम्ही सगळे इव्हन पिकनिक करू नका. जरा 2-3 दिवसाची पिकनिक नेक्स्ट पिकनिकचं इन्व्हिटेशन आलेलं आहे. हो, नेक्स्ट पिकनिक आपण महिलांची वेगळी सोय करू. डोंट वरी, सगळीकडे होते ऍक्च्युली. 2-3 दिवस तरी पाहिजे कमीत कमी. हा? सगळी सोय सगळी सोय सगळी. आणि काय मच्छी आणली अर्धे कट. अरे या जेटीवर मासे चांगले मिळतात तिकडे. आम्हाला मी आदित्य हर्डीकर. एक पौर्णिमाचा मला फोन आला, गंमत म्हणून मी तिला हो म्हटलं. गंमत करतात. घरचे एवढे प्रॉब्लेम सिरियस झाला. आज सकाळपर्यंत प्रॉब्लेम मध्येच होतो मी. म्हटलं गेलं उडत चालेल. अजून पण तुझा पाय प्रॉब्लेम मध्येच आहे. आणि खरोखर एन्जॉय करतोय मी, मजा आहे. गंमत म्हणाला तुझी गंमतच करणार. नमस्कार, माझं नाव सतीश विनायक कदम. मला खूप आनंद आहे की माझे वर्गमित्र इथे आलेले आहे आणि आमच्या इथे भरपूर रियुनियन होतं. त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मी एकच वाक्य बोलतो की हे जे आपले शाळेचे जे मित्र असतात ते आपले खरे मित्र असतात. त्यावेळी ज्यांनी आपल्याला मैत्री केली, त्याच्या लोकांनी आपलं स्टेटस बघितलं नाही, फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं नाही, त्यांना आपला स्वभाव आवडला म्हणून ते आपले मित्र झाले. शाळेच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या इथे सोसायटीमध्ये ते मित्र काहीतरी एक त्यांचा काहीतरी एक खूप हेतू असतो. कारण आपला म्हणजे हे जे मित्र आहेत ना, तुमच्या प्रगतीत तुला खुश होणार, कारण तुमच्या दुःखात तू वाटणार, तुमच्या दुःखात खूप वाटणार. तर हे मित्र मैत्रिणी अजिबात तुम्ही सोडू नका, कारण जगात ज्याला मित्र आहे तो श्रीमंत आहे. कारण खूप हॅलो, माझं नाव महांतेश कनमट. मी 8वी नंतर वाशीला शिफ्ट झालो, पण तरीसुद्धा मी आजपर्यंत जितकेही पिकनिक आले, काही काय असे ना, एक दिवस लेट जातो पण मी जातो. बरोबर. इज द पार्ट ऑफ दोन असते. रोहित आणि दोघं रात्री 2 वाजता आले आणि 2 वाजेपर्यंत कोणाला झोपायला नाही दिले, जेवू पण दिलं नव्हतं, जेवायला पण नाही दिलं. डोळ्यातून अश्रू येत आहेत अजून. 2 वाजले तरी जेवलं. भुकेने जीव चालला होता, गाडीची वाट बघत बनवलेलं जेवण. पण दुसऱ्या दिवशी पण खाल्लं. भाजी बिर्याणी. थँक्यू. मी सचिन विष्णू जोशी. उर्फ बर्निंग ड्रेस. आता त्याने नमस्कार केला पण रिप्लाय नाही देत. नमस्कार. आता सगळ्या मित्र आणि मैत्रिणींनी जो अभिप्राय दिलेला आहे, तर मी माझं स्वतःच असं वैयक्तिक मत व्यक्त करणं योग्य दिसत नाही. तर तुमच्या सगळ्या मतांचा मी आदर करतो आणि तुमच्या सगळ्यांना मी मम म्हणतो. मम पण सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. प्रत्येकी 11 रुपये. आता तुम्ही कसं शब्दात व्यक्त करू ते करू. माझं माईना आनंद मोठा तो माझ्या मामा. मी केदार शिंगूरकर. ऍक्च्युली ह्या पिकनिकची कन्सेप्ट सुरू झाली कोजागिरीपासून. कोजागिरीने मला फोन केला आणि तिचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की हा बदलापूरला मी सगळ्यांना बोलवीन, तिला तिची पार्टी द्यायची होती बर्थडेची, बरोबर ना? बाकी आहे ही नाही ना ती. तर ऍक्च्युली मी ना सिरियसलीच घेतलं नाही. जवळजवळ 20-25 दिवस तिला रिप्लायच नाही केला, पण तिने काय कन्सिस्टन्सी सोडली नाही. तर मग म्हटलं की ठीक आहे, आता ही एवढी सिरियस आहे. मग मी पौर्णिमाला फोन केला आणि पौर्णिमा तर मला वाटतं घोड्यावरच बसली होती. तर ना मी तिला बोललो ना, तर तिने धनाधन ना एवढे फटाफट फोन लावले आणि सगळ्यांनी म्हणजे पॉझिटिव्ह एवढे आहे ना की फटाफट सगळ्यांनी हो म्हटलं. आणि मग म्हटलं चला मग आपण पिकनिकला हे करूया, तयारी करूया. आपण तयारी केली. फॉर्च्युनेटली आता थोडासा इकडे तिकडे झालं, पण तुम्ही सगळ्यांनी ऍडजस्ट केल्यामुळे
तेवढं चालून गेलं होतं तर ते. आणि आता आपली जी जॉईंट आम्ही दरवर्षी पिकनिकला जातोच. आमची राहायची पिकनिक असते. ऑफकोर्स सगळ्यांकडून एक्सपेक्ट नाही करताय. आणि आता आपण हा जो ट्रेंड चालू केलाय फर्स्ट 1 दिवसाचा पिकनिकचा हा आपण कंटिन्यू ठेवूया. आणि कोणीही म्हणजे प्रत्येकाने सांगा की आता आपल्याला पिकनिक अरेंज करायची आपण सगळ्यांनी आणि कोणीही करू शकतो. ओके. आणि ह्याच्यात आपली वाढच व्हायला पाहिजे दरवर्षी है ना. सतीशचे 2 बंगले आपण घेऊया पुढच्या वेळेला. हा चालेल आता डिस्काउंट देईल त्याच्या वतीने मी शब्द देतो. आणि 99% कन्फर्म आणि 1% डाऊट असं कोणी ठेवू नका. तू ये पण घेऊन नाही ते तुझ्याबद्दल बोलत आहे. 99% कन्फर्म आहे. 1% मार खातो त्याचा. 99% कन्फर्म आहे. 1% शेवटला आणि नेमकं 1% जिंकतो. ओके. तर एनिवे चला आपण एक पिकनिक मेमोरेबल बनवूया. लेट्स होप विल गो वेल. ठीक आहे. भूषण बोलू. नमस्कार, मी भूषण भानत, 10वी अ. आम्हाला माहिती आहे. खूप छान वाटलं आज लांबून आले होते आणि असे अरेंज करत राहा आणि सगळ्यांनी प्रोत्साहन देऊन हाजरी लावा. हाजरी लावा. मास्टरवर लाव. माझं नाव तर माहिती आहे ना सगळ्यांना. अजित महादेव कोळई. आम्ही कापी. हा 10वी नंतरचा ग्रुप आहे ना, फाउंडर मेंबर आहे. फाउंडर मेंबर. म्हणजे पहिली मीटिंग विरोचनच्या घरी झाली मातीतले आणि तोच बाजूला झाला. फाउंडरच बाजूला झाला. त्याचे आम्ही मी असं कोणाला हिने मला फोन केला होता, अजित आपल्याला पिकनिकला जायचं. पिकनिकला मी कधी तयारी असतो यार. फक्त मी डेट पण नाही सांगत, मला हीच डेट पाहिजे ती डेट पाहिजे. तुम्ही डेट ठरवा, मी येणार. फक्त मी त्यांना सांगितलं मला 1 आठवडा अगोदर सांगायचं डेट, तर मी येणार. ऐन वेळी सांगितलं उद्या निघायचं तर नाही. त्याच्यासाठी ही पिकनिक आणि मी खूप एन्जॉय करतो. आता तुम्ही बघितलंच असेल आणि दिवसभर पण बघा. तर या पिकनिक बाहेरच्या खूप म्हणजे कमी झालेत, पण केदारच्या घरी जे रिनेवन होतं तर मी पर्सनली तुम्हाला रिक्वेस्ट करेन, जेव्हा कधी केदारच्या घरी भेटायची वेळ येईल ना, नक्की या. मी ऑर्गनाईज करतो. लांजा मिक्स करू नका. आणि कोल्हापूरची जी ट्रिप आहे ना, पांढरा तांबडा पांढरा, तुम्ही मिस करू नका. मी पर्सनली ही गोष्ट तुम्हाला सांगतो की या 3 गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही मिस करू नका. केदारचा पाहुणचार, लांजाचा पाहुणचार आणि विक्रमची आई आणि तिची बहीण. या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात नाही बघितल्या ना, आणि रत्नागिरीची मच्छी, मी तुम्हाला स्पेशली सांगेन की 2-3 दिवस या रे, मिस्टरांना घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही. आणि नाही आणलं तरी तुमचे भाऊच आहेत तुमच्यासोबत. 10 वर्ष एकत्र काढले, आता 4 दिवसांनी काय होणार आहे. किती विश्वासाने तुमच्या आई वडिलांनी आमच्यासोबत पाठवलं की सांगा की नवऱ्यांना. 10 वर्ष त्यांच्यात घालवलेत आम्ही. नका जास्त काळजी करू, मिस करू नका इथून पुढची कुठलीच पिकनिक. 3-4 दिवसाची असेल, एकटा येणार असाल डोळे बंद करून या. मिस्टरांना घेऊन येणार असाल आणि जर आंबवलेलं काही घेत असतील तरी काळजी नाही, सगळी सोय. पण एकटं येणार असाल ना, डोळे मिटून या, काही काळजी करू नका. मी भरपूर वेळा गेली आहे. पण फॅमिली हा या बेस्ट आहे. एकदा या. लांजा, केदार आणि कोल्हापूर या 3 गोष्टी मिस करू नका. हे कुठंच कमी पडत नाही. नाश्ता गरम गरम तयार. महेश राहिलाय. मी मनीषाकडे गेलेलो. आठवते 5 जण गेले. आपण तुम्हाला सगळ्यांना तिथे बघून फार आनंद झाला. तिथं नाही तुमचं मला वाटतं फर्स्ट टाइमच आहे या सगळ्या, नाहीतर पौर्णिमा असते आमच्यावर प्रत्येक केदारच्या घरच्या प्रोग्राम दिवाळी पण असते. तुम्ही first time आला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पहिलं. आणि नेक्स्ट इयरला पण तुम्ही या, असं म्हणजे आम्हाला आमची इच्छा आहे. हा सगळ्या अरे नेक्स्ट इयर आधी बघूया, नंतर मी नेक्स्ट आणि जे लांबून आल्यात म्हणजे मनीषा, भारती,
आणि स्वप्नील आणि आजी आणि अजित आमच्या इकडचा ते आल्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. Thank you.
तुम्हारी यादें सताए, नहीं है कोई हमारा, दुनिया के गम सहता हूँ मैं, बिरहा के गम सह न पाऊँ जानू। माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर I like your beauty, I like your fashion तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर काय छान शेकी शेकी काय किती सुंदर टेम्पर ते पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर काय छान शेकी शेकी काय किती सुंदर टेम्पर पाहिजे ते घेते ते मला लाज केला शृंगार आज गाते असा दिसते मी भारी जाणो सरा मी खास नखराली कुठे निघाली घालल साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणी शिका गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार जने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा हो समुंदर में नहा के और भी गमगीन हो गई हो, समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो। अरे लगा है प्यार का बोझ, अरे लगा है प्यार का बोझ, रंगीन हो गई हो, समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो। आता जुलाला घ्या मला पण नसतं नाही देखा तुझको दिल में आया देखता ही रहूं, भीगे भीगे बदन तेरे चिंता समझ रहूं। अरे देखा तुझको दिल में आया देखता ही रहूं, भीगे भीगे बदन तेरे चिंता समझ रहूं। मेरी नजर तू भी और मेरी नजर तू भी हो गई हो, समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो।
जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान मैं तेरे बातों में जाने सारा हिंदुस्तान सचिन जाने सारा हिंदुस्तान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान डान्स कर सचिन. अरे जोश जोश जोश. गुस्से से है प्यार बड़ा प्यार से एतबार जब आ जाए आ जाना मैं करूँगा इंतजार गुस्से से है प्यार बड़ा प्यार से एतबार जब आ जाए आ जाना मैं करूँगा इंतजार अरे जानू मेरी जान तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी जान सारा अरे हसो हसो. मी कसं माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर I like your beauty, I like your fashion तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर शेकी शेकी नाही किती सुंदर डिंपल जे पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर शेकी शेकी नाही किती सुंदर डिंपल पाहिजे ते घेते तिकडे चला पहले तेरी आंखों ने लूट लिया दूर से पहले तेरी आंखों
जी भर के तड़पाए, जी भर के बाढ़ कर, जी भर के तड़पाए, जी भर के बाढ़ कर, सब कुछ गवारा है थोड़ा सा प्यार कर। तू है दिल में, तू है दिल मुश्किल में, हर दिल मुश्किल में, अपना दिल की मुश्किलें बढ़ा। हंसता हुआ रानी चेहरा, रानी चेहरा, तेरी जवानी तो मारो मारे, दिलरुबा, 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 दिलरुबा। हंसता हुआ रानी चेहरा, सुनहरा सजले रे क्षण माझे, फुलले रे क्षण माझे, फुलले रे। झुळूक माऱ्याची आईने नको गोळी सोनं फुले, साजण स्पर्शाची जाणीव होऊन फळले मन कुळे। शोहरत भी नहीं है जलवा, मकसद भी नहीं है जलवा। खाली बघा. ऍक्शन. ठीक आहे. अरे गॉगल तो हटा. कॅमेरा तुमच्या पाठीत असणार आहे. काला काला चष्मा, अरे गोरे गोरे मुखड़े पे काला काला चष्मा, काला पण ये ना सजना, ये ना निशाना, ये निशाना, आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, आनंद आणि आज ब्लू है पानी 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 पानी, और तुम भी सानी 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 सानी। आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच, किस्मत होगी तेरी करके
आ जाओ on the beach यारा फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी तो तू नहीं ये बात न माने सनसेट का टाइम हो ठंडी ठंडी रेत हो लेट्स गो टू पार्टी यारा मुझसे ना अब वेट हो म्यूजिक चला दो शुरू करो पार्टी हो गई देर बोतल पिला दो मुझको बस फिर यारा I don't care आज तू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न माने आज वो है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यारा फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी तो तू नहीं ये बात न माने तेरा प्यार That's all I need Oh मेरे यार एक तू हो मैं हूँ और सी साइड पे पानी का शो आजा मेरी बाहों में girl what you waiting for तुझको मैं लेके चलूं फिर प्यारी सी यॉट पे हो जाएंगे हम टल्ली मैलिबू के शॉट पे आज तू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न माने आज वो है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यारा फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी तो तू नहीं ये बात न माने हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे कहाँ खुली हाँ खुली जुल्फ बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे दिलबार मिला दे यार मिला दे दिलबार मिला दे हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे कहाँ खुली हाँ खुली जुल्फ बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे दिलबार 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 मिला दे Check it mix स्टुडिओ तिचा आहे नाशिकात तिच्या नाशिकला जाईन फोटो मी काढीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन आमची ही दीपा आहे फार्मासिस्ट तिचं आहे रे गोरेगावला मेडिकल त्या मेडिकलला जाईन औषध मी घेईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन आमची भारती
आहे राजकारणात, रत्नागिरीचं नाव आहे ओ रत्नागिरीत, जनसेवा ती करते झेंडा खांद्यावर घेऊन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमची ही जुनी आहे जोरात, शाळेत असता पडली ती प्रेमात, प्रेम करता करता गेली जाईल पळून, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, कोजागिरी आहे हो खास, चायवाली म्हणून शाळेत फेमस, शाळेत येता जाता लागली मुलांची लाई, बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमचा हा स्वप्नील आहे शिल्पकार, म्हणून तो रत्नागिरी कर, मोठे स्टॅच्यू बनवून हो झाला कीर्तिमान, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमचा हा सचिन आहे हो एमार, पुण्यात त्याची आहेत लफडी बार, जातो कुठ हे कारण शिर्डी, आमचा आदित्य आईच खूप लहान, मूर्ती लहान पण कीर्तिमान, करोडपतीत जाऊन त्याने वाढवली त्याची शान, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमचा हा नितीन आहे हो लेखक, त्याच्याकडे आहे हो शब्दांचा घोष, सगळ्या प्रोग्रामचं करतोय कसं सुंदर वर्णन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमचा महादेव आहे खूप महान, मित्रांसाठी तो देतो तन मन धन, त्या धना पायी हो मित्र गेले हो फसून, बाबा तू शिर्डीला पायी चालत येईन, आमचा हा भूषण आहे हो मास्तर, त्यार देतो जिमच ट्रेनर, खोट्या बातात सांगून देतो फ्लाईटचं ध्यान, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमचा हा महेश आहे खूप शहाणा, म्हणून तर त्याला म्हणतील हो नाना, सगळ्यांची मजा बघतोय एका कोपऱ्यात बसून, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमचा हा सचिन आमचा हा शशी आहे हो मित्र, मित्रापेक्षा आहे तो प्राणी मित्र, त्याने घरात पाळले श्वान, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आमचा हा अजित शाळेत होता हो रनर, आता आहे तो खूप खोडकर, सर्वांच्या मजा मस्तीत जातात हो सगळे हो हसून, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, आहे हो योग कन्या
स्वतःला समजते ती हो राजकन्या बनताना घेते मेकअप फासून आहे खूप हुशार म्हणून आहे आमचा तो लीडर सर्व प्रोग्रामचे करतो चांगले नियोजन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन असा आमचा वर्ग किती छान सगळे आहेत त्यात गुणवान त्यांच्या कर्तृत्वानी वाडी शाळेची होशान साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन 50 नंतर आले सगळे एकत्र कर्नाळ्याला केला सर्वांनी गेट टुगेदर ईश्वर चरणी प्रार्थना वाढू दे आयुष्यमान साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन